नवीन पप्पा घेऊया ना आपल्याकडे पण नवीन तिकडे पप्पा पप्पा गाडी घेतली आपल्याला पप्पाला घेतली आपल्याला पप्पाला तुम्हाला गाडी घेतली असली लागती गाडी काय बरोबर का कमी जास्त 1,20,000 काय या मग पप्पाला चावी देताना पप्पा काय म्हणतात मामाला पुढे कर मामाला पप्पाला माहिती तुम्हाला माहितीये गेले कित्येक महिने झालं मी या दिवसाची वाट पाहत होते आणि आज तो स्पेशल दिवस आलेला आहे आणि आज मी देणार आहे गोड असं सरप्राईज पप्पांना. विषय असा आहे की मला घ्यायची होती पप्पांसाठी गाडी आणि ती शोरूमला बरेच महिने अवेलेबल नव्हती आणि आज पांडुरंगाच्या कृपेने पांडुरंगाच्या नगरीत एकादशीचं निमित्त साधून आज गाडी घेण्याचा योग आला. मामांना गाडी घ्यायची आहे म्हणून पंढरपूरला मी पप्पांना बोलवून घेतलं. बऱ्याच वर्षांचं आज स्वप्न पूर्ण झालं. फाटलं बनियान तरी अजून महिनाभर जाईल की म्हणून तेच वापरणारे पप्पा. स्वतःसाठी कधी मोठा महागडा खर्च करावाच वाटला नाही आणि आताही ते जुनी गाडी घेण्याचे विकत विचार मी ठरवलं. बरंच केलंय त्यांनी तर एक गोड सरप्राईज तर त्यांना द्यावं. तसं पाहायला गेलं तर आई आणि पप्पांनी आम्हा मुलांना फार श्रीमंतीची लाईफ देऊ शकले नसले तरी भरपूर असे संस्कार देऊन आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही घडवलं. तुमच्या आर्थिक परिस्थितीमुळे मला शिक्षण पूर्ण करता आले नाही किंवा हवी तशी लाईफ इतर मुलींसारखी जगता आली नाही असे बरेच माझ्यात आणि पप्पात मतभेद असायचे. पण खरं सांगायचं तर याच परिस्थितीमुळे घडलो आम्ही. चालाकी करून लुबाडणाऱ्या दुनियेत तुमचा साधा सिंपल स्वभाव बऱ्याचदा टोचायचा आम्हाला. पण याच साध्या स्वभावाने कधी कुणाला लुबाडले नाही या गोष्टीचा मात्र कायम अभिमान राहील आम्हाला. कष्टाच्या जोरावर तुम्ही कोणाला न लुबाडता रात्रंदिवस कष्ट करून आम्हाला घडवलं. मला अपेक्षा नसताना सुद्धा सगळ्यात वाईट काळात सुद्धा मला त्यांची साथ लाभली आणि हळूहळू खरंच या गोष्टी रिअलाइज होतात की भले आईवडिलांनी आपल्याला काही देव अगर ना देव पण त्यांची खंबीर साथ असणं खरंच आयुष्यासाठी खूप गरजेचं आहे. आणि समाजातील त्या लोकांना सुद्धा मला थँक्यू म्हणायचं आहे ज्यांनी मला खंबीर साथ दिली आणि माझ्या एका हाकेला धावून येणारे माझे मामा. खरंच त्यांचं सुद्धा खूप सारं थँक्यू. आणि जेव्हा तुम्हाला वाटेल ना आता सगळं काही संपलंय तर खऱ्या अर्थाने तिथून सुरुवात होते. आणि शेवटी एक सांगावं असं वाटेल की मुलींना स्वातंत्र्य दिलं तर ते नक्की घडते तिचं पण आयुष्य आणि तिच्या घरच्यांचं पण आयुष्य.